मराठीच घे पाहिजे. साहेब, ज्याचा किरीट साहेब खूप पाठपुरावा करत होते, आज ते डेमॉलिशन सुरुवात झाली आहे आणि BMCने पोलीस अधिकाऱ्यांनी मिळून ते सर्व डेमॉलिशन केलेलं आहे. हे बघा, अनधिकृत बांधकामांना, अनधिकृत गोष्टींना या सरकारमध्ये अजिबात थारा नाही. शाळा अनधिकृत इतकी वर्ष चालले, त्याच्यावरती कोणीच काही कारवाई करत नाही. त्या शाळेमधून सगळ्यात अजून एक भयानक गोष्ट अशी आहे, जाली प्रमाणपत्र, बोगस जन्म दाखले त्या शाळेमधून दिले गेले होते. त्यामुळे ज्यांना कोणाला हे असे प्रमाणपत्र दिले गेले होते त्या सर्वांचं नाव त्या मतदार यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया पण आम्ही पूर्ण करणार, कंप्लीट ठोकणार आहोत. त्यामुळे ही जी कोणती कारवाई झाली त्याचं आम्ही समर्थन करतो. साहेब, ज्या प्रकारे आता इलिगल जे बांधकाम आहे स्ट्रक्चर पडलं नागपूरमध्ये, काल परवा 142ला पडलं, ते मुलगी गंभीर जखमी झाली. आणखी 4-4 माले, ते 5-5 माले असं चढवलेलं आहे प्रत्येक पूर्ण शिवाजीनगरमध्ये. काय वाटतं भविष्यात त्याच्यावर BMC आणि प्रशासन कारवाई करेल? नक्कीच. जेव्हा जेव्हा मुंबई महानगरपालिकेला जे निदर्शनं असेल तेव्हा अशा अनधिकृत बांधकामांवरती हातोडा चालणारच. आता आजच सुरुवात झालेली आहे. टोटल 33 का 35 पूर्ण ह्या विभागामध्ये आहे. सर्वांवरती कारवाई होणार आहे कसं? जिथे जिथे अनधिकृत असेल ते तुटणार. जे भूमाफिया आहे त्यांना तुम्ही काय संदेश देता? आपण आता बघताय, देवाभाऊंचं सरकार आहे, त्यामुळे बुलडोझर चालणार. जे कोणी भूमाफियांनी जमीन हडपली आहे त्यांना सोडणार नाही. थँक्यू.